मित्रांनो, आज आपण खूपच सोपी आणि झटपट तयार होणारी एक नवीन नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत। ही रेसिपी आपण बटाटा आणि पोह्यांपासून बनवणार आहोत। ही खूपच कुरकुरीत आणि खायला खूपच चविष्ट लागते। सर्वात आधी एका बाउलमध्ये अर्धा कप पोहे घ्या। त्यात पाणी घालून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या। धुतल्यानंतर त्यात थोडं पाणी घालून पोहे भिजण्यासाठी ठेवा। पाणी पोह्यांच्या लेवलपर्यंतच ठेवा। तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। आता 2 छोटे बटाटे घ्या। सर्वप्रथम त्यांची साल काढून घ्या। आणि मग छोटे छोटे तुकडे करून घ्या। कापलेले बटाटे एका बाउलमध्ये टाकून 2 ते 3 वेळा पाण्यात चांगले धुवून घ्या, म्हणजे त्यातील स्टार्च निघून जाईल। आता ते बाजूला ठेवा। तोपर्यंत पोहे देखील छान फुलून येतील। आता एक मिक्सर जार घ्या आणि भिजलेले पोहे पाण्यासह त्यात टाका। त्यात कापलेले बटाटेही घाला आणि थोडं पाणी घालून चांगलं बारीक वाटून घ्या। हे मिश्रण एका बाउलमध्ये काढा। आता त्यात 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, थोडंसं आले, 1 टेबलस्पून जिरे, थोडी कोथिंबीर आणि 4 टेबलस्पून मैदा घाला। हे सगळं मिश्रण नीट एकजीव करून घ्या। आता नाश्ता बनवण्यासाठी कढईत तेल गरम करा। तेल गरम झाल्यावर या मिश्रणाचे छोटे छोटे पकोडे घाला। सुरुवातीला गॅस हाय फ्लेमवर ठेवा। पकोडे हलके लालसर झाले की गॅस मंद करा आणि ते छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या। मित्रांनो, पोहे आणि बटाट्याच्या तुम्ही खूप रेसिपी पाहिल्या असतील, पण एकदा ही रेसिपी नक्की करून बघा। तुम्हाला नक्कीच खूप आवडेल।